केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज। महाराष्ट्रातला मराठा समाज हा रक्ताने आणि नात्याने एक आहे आणि व्यवसायानेही एक आहे। म्हणूनच सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी बारामतीमधल्या सभेत केली। मनोज जरांगे पाटील म्हणाले, आमची जेव्हा मंत्रिमंडळाच्या शिष्टमंडळाशी चर्चा झाली यावेळी त्यांनी सांगितलं कायदा करण्यासाठी आधार लागतो, 4 दिवसात कायदा होणार नाही, त्यामुळे 1 महिना द्या अशी मागणी सरकारने केली होती। आपण त्यांना 1 महिना नाही तर 40 दिवस दिले। आता 24 तारखेच्या आत कायदा मंजूर झालाच पाहिजे। आता सरकारने बळबळ करू नये, आरक्षण दिलं नाही तर आम्ही छाताडावर बसून घेऊ, एवढं लक्षात ठेवावं असंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय। 1967 मध्ये बाकीच्यांना आरक्षण दिलं तेव्हा कागदपत्र घेतली नव्हती। मंडळ आयोगाने 1990लाही कुठलाही कागद न घेता आरक्षण दिलं। मराठा समाज ही भारत देशातली अशी जात आहे जी 12 ते 13% मागास सिद्ध झाली आहे। एकही जात मागास झालेली नसून त्यांना आरक्षण आहे। मराठा मागास सिद्ध होऊनही त्यांना आरक्षण नाही। ओबीसी प्रवर्गात जायचं असेल तर मागास जात असावी लागते तरच जाता येतं। मराठा जात मागास आहे हे सिद्ध झालंय। व्यवसायावर आधारित जाती निर्माण झाल्या, यावर आरक्षण दिलं। विदर्भातल्या आमच्या भावांना तुम्ही कशाच्या आधारे आरक्षण दिलं असा प्रश्न विचारला असता एका मंत्र्याने मला सांगितलं त्यांचा व्यवसाय शेती आहे। मग मी त्यांना म्हटलं की आमच्याकडे काय समुद्र आहे का, असंही जरांगे पाटील म्हणाले। आमचा व्यवसायही शेतीच आहे। मराठ्यांना जाणून बुजून टार्गेट केलं गेलं। आता तुम्ही तुमच्या मुळाबाळांसाठी सावध राहा। आपलं युद्ध हे शांततेचं आहे आणि जे थांबवायची ताकद राज्यात आणि देशात कुणामध्येच नाही। मी माझ्या समाजाच्या शब्दापुढे जाणार नाही। समाज माझ्यासाठी मायबाप आहे। मी तुम्हालाही सांगतो, उद्या सकाळपासून आपल्या तालुक्यातले आणि जिल्ह्यातली गावं पिंजून काढा, त्यातल्या प्रत्येक घरातल्या मराठ्यांकडे जाऊन आरक्षण समजावून सांगायचं। आपण एकत्र काय यायचं हे सांगायचं, तर आंदोलन करताना शांततेत करायचं, जाळपोळ करायची नाही, कारण गोरगरिबांच्या पोरांवर केसेस होतात, त्यांना पुढे अडचण येते। सर्वात महत्त्वाचं हे की एकाही मराठ्याच्या पोराने आत्महत्या करायची नाही, असंही आवाहन जरांगे पाटील यांनी केलंय। आपलं शांततेचं युद्ध हे सरकारला 24 तारखेनंतर झेपणार नाही, पेलावणार नाही। गाफील राहू नका। छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत, सगळ्यांनी सावध राहा। आपल्याला पुढे काय करायचं आहे, आपल्या आंदोलनाची दिशा 22 ऑक्टोबरला सांगणार, कारण पाठीत खंजीर खुपसणं हा आपला स्वभाव नाही। जे करणार आहोत ते आपण सरळ सांगत असतो। तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे की यावेळी पक्ष गट तट सगळं सोडा, भांडणं विसरा, आरक्षण आपल्या पदरात पडलं पाहिजे, ही संधी सोडू नका, असंही आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलंय। आरक्षण मिळेपर्यंत 1 इंचही मागे हटणार नाही, असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। आमचे प्रतिनिधी आय सय्यदसह ज्ञानेश्वर गुळजकर, ब्युरो रिपोर्ट, चौफेर महाराष्ट्र। ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट, महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा।